धन्यवाद पिता परमेश्वर. आपण प्रभू परमेश्वर येशू आपल्याबरोबर आहे आणि जगात कोणीही अनाथ नाही. प्रभू येशू हरवलेल्यांना शोधावयास आला आहे. जो पापात अडकला आहे, जो आजारात अडकला आहे, जो मरणात अडकला आहे, त्याला हात देऊन प्रभू त्या त्रासातून सोडवतो, काढतो त्यातून. त्याचा जप केल्याने, त्याचं स्मरण केल्याने, त्याचं वचन वाचल्याने तो आपल्याला सोडवतो. शोधून योग्य मार्गाने आणण्यासाठी तो आला आहे. ओसन्ना, धन्यवाद. काही अनाथाला, गरीबाला प्रभूचा आधार वाटतो. आपण एकटे नाही, प्रभू आमचा आधार आहे. जेव्हा तुम्ही येशूचे नाव उच्चारता, सैतान घाबरतो. कारण सैतानाच्या राज्यात आपण देवाचं नाव घेणं हे खूप कठीण आहे. आणि तरीसुद्धा आपण जर तिथं टिकून राहिलो तर प्रभू आपल्याला आशीर्वाद देतात. दिनास उंच करणारा परमेश्वर येशू, मरणातून उठवणारा परमेश्वर येशू. खचू नका, फक्त प्रार्थना करत राहा. प्रार्थना योद्धा बना. तुझे वैरी अपयशी होतील जेव्हा तू प्रार्थना करशील. तुझा छुटकारा होईल. तू प्रार्थना करशील, तुझे बंधन तुटेल, पिढी जातचे श्राप तुटतील आणि तू मोकळा होशील. तू परमेश्वराच्या अधीन राहा. प्रभू तुम्हाला आरोग्य देवोत, घर देवोत, बुद्धी देवोत, ज्ञान. आणि तुम्ही परमेश्वराकडे मागा. तुमची येशू ख्रिस्त सर्व काही पुरवण्यास समर्थ आहे. सर्व काही देण्यास तो समर्थ आहे. त्याला काही अशक्य नाही. तो तृप्त करणारा परमेश्वर आहे. सर्व क्षेत्रात सर्वात तो उन्नत करणारा परमेश्वर आहे. ज्याच्या जीवनामध्ये ज्याला जे हवं ते प्रभूला माहीत आहे. तो त्याला देतो. तुम्ही मागून तरी बघा, तुम्हाला मिळत राहील. प्रभू फार चांगला आहे, सुंदर आहे. त्याच्या अधीन व्हा आणि त्याच्यामध्ये स्थिर राहा. हेच आहे सार. धन्यवाद.